ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. कृपया थोड्या वेळाने डायल करा. ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. कृपया थोड्या वेळाने डायल करा. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच्ड ऑफ है. मम्मी हो, पप्पा नाही आले अजून. मी त्यांचीच तर वाट पाहते. येतील आता. तू होमवर्क करून घे. हा ठीक आहे. ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद आहे. पराग नाही आला का अजून? नाही ना आले अजून. बघा ना, नेहमी 7 वाजता येतात, आता 9 वाजून गेले तरी आले नाही. मग फोन करून विचार त्याला. हो, मी खूप वेळा ट्राय केला पण आहे ना, स्विच ऑफ येतोय. तन्मय गेला होता ना त्याला हो, बघायला. मी त्यांना पाठवले पण बघते मी त्यांना फोन लावते. अरे तन्मय वहिनी काय पत्ता नव्हता ना त्यांचा? नाही, मी सगळीकडे शोधलं वहिनी. त्यांच्या ऑफिसमध्ये पण जाऊन आलो. तिथले सेक्युरिटी गार्ड्स बोलले इथे 6 वाजताच गेलेत म्हणून. काका, माझे भाऊ परागृषी इथं कामला आहेत ना, ते गेले का? अकाउंटवाले का? हो, तेच ते अकाउंटवाले ते गेले. ते आता 6 वाजताच निघून गेले ना. 6 वाजता गेले पण तिथं अजून घरी नाही आले. त्यांना फोन वगैरे लावून बघा. फोन स्विच ऑफ आहे ना, तेच तर प्रॉब्लेम झालं. मित्रा वगैरे गेले असतील ना. बरं ठीक आहे, मी बघतो काय तर. ठीक आहे, थँक्यू. म्हणजे तुम्ही काळजी ना करू, आपण करूयात काय ते, शोधूयात त्यांना, सापडतील ते. आई, मला असं वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. हे घे पाणी. अगो हॅलो सर. पी ना. बस बस बस. सावकाश 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 सावकाश. काय झालं? काय नाही झालेलं, छोटा काय झालं? खूप लागलं रे. केवढं लागले दादा हे तुला? कसं काय झालं दादा एवढं? काय नाही, नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यानंतर बाईक घेऊन येत होतो. सारांनाच मला उचललं, दवाखान्यामध्ये नेलं. मी तुमचे उपकार कसे मानू? नाही हो वहिनी, हे तर माझं कर्तव्य होतं. माणुसकीच्या नात्याने मी त्यांची मदत केली. पण तुम्हाला खरं सांगायचं तर त्यांचं जीव आज तुमच्यामुळेच वाचलंय. माझ्यामुळे? हो. होतं ना, तुझ्यामुळेच माझा जीव वाचलाय. वाढदिवसा दिवशी जर का तुम्हाला हेल्मेट दिलं नसतं तर आज काय झालं असतं काय नाही. रोज यांना मी बिना हेल्मेट ऑफिसला जाताना येताना बघायचे, तेव्हा मला धास्ती बसायची. हेल्मेट न घालता
मोटरसायकल किंवा दुचाकी वाहन चालवताना ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि खूप लोकांचे जीवसुद्धा गेले आणि परिवार उद्ध्वस्त झाले. पराग पण हेल्मेट न घालता बाईक चालवतो. त्याला काही झाले तर चॉकलेट द्या ना. अरे द्या ना. द्या ना. दरवर्षी हेल्मेट न घातल्यामुळे हजारो लोकांचा जीव जातो. मोटरसायकल, स्कूटर किंवा कुठलीही दुचाकी वाहन चालवत असताना नेहमी हेल्मेट घालावे. शरीरावर किंवा हातापायावर जर मार लागला तर इलाज होऊ शकतो, पण जर डोक्याला मार लागला तर माणसाचं जगणं कठीण आहे. नुकत्याच एका रोड ॲक्सिडेंटमध्ये एका तरुणाचा बळी गेला. हा तरुण हेल्मेट न घालताच मोटरसायकल चालवत होता. मागून एका कारने जोरात धडक मारल्यामुळे हा तरुण पडला आणि डोक्याला मार लागला. त्यामुळे जागीच त्याचा जीव गेला. वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालायची सक्ती संपूर्ण राज्यात सुरू केली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे जीव जाऊ शकतो. डोक्याला मार लागला तर माणूस मरू शकतो. नाही, मी आता यांना हेल्मेट घालायला सांगते. पराग हाय. तयार आहेस? हा बघ तुझा डबा ठेवलाय. तुझ्या ओके. आवडीची भाजी केली आहे. थँक्यू. संपवायचा पूर्ण. सगळा संपवतो. हॅपी बर्थडे. अरे गिफ्ट हो एवढं मोठं? हो बघा तर खरं. थांब ना, आता उशीर व्हायला लागलाय मला. अहो असं नाही ना. बघा तर खरं, तुमच्या उपयोगाचं आहे. अगं, नंतर संध्याकाळी आल्यावर. नाही हो, आत्ताच बघा. काय हेल्मेट? हो अगं हेल्मेटने केस खराब होतात माझे. होऊ द्या, पण हेल्मेटच घालायचं. काय गरज आहे? मी बाईक व्यवस्थित चालवतो. अहो हो, चालवता मान्य आहे मला, पण रस्त्यात किती खड्डे वगैरे असतात, काही होतं. त्यासाठी हेल्मेट तुमच्यासाठी सुरक्षेसाठी. आई सांग ना तू तरी काय. नाही सुनबाई अगदी बरोबर बोलते. घालायलाच पाहिजे तुला. ते काही असू नये, मला क्रिशाची शपथ. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला खुश व्हायला लागला मला. ठीक. विसरायचं नाही ना. बाय. काळजी घ्या. होय. ओके बाय. हो बाय. त्या हेल्मेटमुळेच माझा जीव वाचलाय आज. आणि खरोखर हेल्मेट वापरायलाच पाहिजे. माझं चुकत होतं आई. त्या दिवशी मी हेल्मेट घेतलं ते खूप छान केलं. थँक्यू. थँक्यू. सर्वांनीच हेल्मेट वापरलं पाहिजे. बाईक चालवताना कधी अपघात होईल, कधी वाईट प्रसंग येईल काही सांगू शकत नाही. थँक्यू. थँक्यू बाईक.